मिठी नदी गाळ उपसा प्रकरणामध्ये अभिनेता डिनो मोरियाच्या अडचणी वाढलेल्या आहेत। डिनो मोरियाच्या मुंबईतील घरावर ईडीने छापा मारलाय। आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीने ही स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे। याआधी याच प्रकरणामध्ये डिनो मोरियाची चौकशी सुद्धा करण्यात आली होती। मिठीचा गाळ डिनोवर आळ। मिठी नदी गाळ उपसा प्रकरणी डिनो मोरिया संकटात। डिनो मोरियाच्या घरावर ईडीचे छापे। मुंबईतील मिठी नदीचा गाळ उपसा प्रकरणी अभिनेता डिनो मोरिया मोठ्या संकटात सापडलाय। या प्रकरणात डिनो मोरियाच्या मुंबईतील घरावर ईडी कडून छापा टाकण्यात आलाय। शुक्रवारी सकाळी 8 वाजता ईडीचे अधिकारी डिनोच्या घरी दाखल झाले। आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीने स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे। डिनो मोरिया यांच्या घरावर छापा टाकलेला पाहायला मिळतोय। आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीनेही आता स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केलेली आहे। आतापर्यंत ईडीने कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीशी संबंधित लोकांचे या प्रकरणी जबाब नोंदवले होते। या माहितीच्या आधारेच ही छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे। दरम्यान याआधी डिनो मोरिया याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2 वेळा चौकशी केली होती। डिनो मोरिया याचा भाऊ सॅटिनो मोरिया याचीही यावेळेला चौकशी करण्यात आली होती। दरम्यान शुक्रवारी ईडीने मुंबईत 13 ठिकाणी छापेमारी केली आहे। मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्या प्रकरणी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने याआधीच 13 जणांना अटक केली होती, ज्यात मनपाचे अधिकारी आणि कंत्राटदारांचा समावेश होता। मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात आतापर्यंत 11 जणांसह 2 कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। यामध्ये 3 पालिका अधिकारी, 5 कंत्राटदार आणि 3 मध्यस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले। आतापर्यंत मनपा अधिकारी आणि कंत्राटदार अशा 13 जणांना अटक करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये केतन कदमचाही समावेश आहे। केतन कदम आणि डिनो मोरिया यांच्या 2019 आणि 2022 मध्ये अनेक आर्थिक व्यवहार झालेत। डिनो मोरिया आणि आरोपी केतन कदमची 25 वर्षांपासून ओळख आहे। तर या प्रकरणात चुकीचं काही घडलं असेल तर त्याच्यावर कारवाई होणारच। तपास यंत्रणा सक्षम आहेत, त्या कारवाई करतील अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। इन्कम टॅक्स वाले असतील, EOW वाले असतील, ACB वाले असतील, ED वाले असतील, CID वाले असतील, CBI वाले असतील, यांना जो अधिकार दिलेला आहे त्या पद्धतीने होणार ना। जर त्याच्यामध्ये काही चुकीचं घडलेलं असेल तर पुढची ॲक्शन होतील, चुकीचं घडलेलं नसेल तर ते सगळी त्याची तपासणी करतील आणि सोडून देतील। मिठी नदीचा गाळ उपसा प्रकरणी आता डिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेसह ईडी कडून चौकशी सुरू आहे। त्यामुळे ईडीच्या या तपासात नेमकं काय समोर येते ते पाहणं महत्त्वाचं आहे। मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।